अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ राहील, मान सरळ. दोनही हात गुडघ्यांवरती आपल्याला ठेवायचे आहेत. ज्ञान मुद्रेमध्ये हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. नजर दोनही डोळ्यांच्या मध्ये केंद्रित ठेवण्याचा प्रयत्न. दोनही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा, योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन, मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोतं प्रवरं मुनीनाम्, योपाकरोतं प्रवरं मुनीनाम्, पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि, पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि। हरि ओम. हरि ओम। हळूवार डोळे उघडायचे आहेत, मान करायची सरळ आणि आता दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक, दोनही हात वर, दोनही हातांचे दंड कानाला. पर्वतासन नंबर 1. डाव्या बाजूला आता झुकायचं आपल्याला. 2, छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत सरवायचं. 1, चेहरा समोर राहील, उजवीकडे झुकायचं आहे. 2, परत सरवायचं. 1, परत एकदा डाव्या बाजूला. 2, परत सरवायचं. 1, उजवीकडे. 2, परत सरवायचं. 1, आता परत हात खांद्यातून वर ओढायचे, कानाच्या मागे घ्यायचे आहेत. खांद्यातून हात वर ओढायचे, कानाच्या मागे. कोपरे सरळ आणि डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. 1, डावीकडे वळायचं आहे, सरवायचं. 2, उजवीकडे वळायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, 2, उजवीकडे. 1, 2 आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोनही हात मागे घ्यायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ. डावीकडे झुकायचं आहे. 1, सरळचे. 2, उजवीकडे झुकायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला. 1, हनुवटी डाव्या पायाच्या गुडघ्याला टेकवायची आहे, सरळायचं आहे. 2, उजवीकडे. 1, 2, आता दोनही हात बाजूला करायचे आहेत. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1, आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचंय. 2, उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे करायची आहे. डावा हात वरती करायचा आहे. 1, उजवीकडे झुकायचं आहे. 2, उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, परत सरवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये सरळ. पुन्हा 2, श्वास बाहेर, परत सरवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये, परत एकदा. 2, श्वास बाहेर, परत सरळ. 1, श्वास आतमध्ये, परत एकदा वाकायचं आहे. 2, श्वास बाहेर, परत सरवायचं आहे. 1, श्वास आतमध्ये, हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे, परत सरवायचा आहे. 1 आणि 2, हात खाली. परत उजव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. 1,
खांद्याच्या रेषेत हात उजवीकडे आपल्याला वळायचंय 2. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचे, मान मागे, उजवा हात वरती करायचा आहे 1. डावीकडे झुकायचा आहे आपल्याला 2. डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, पुन्हा सरवायचं आहे 1. परत एकदा 2. परत सरवायचं आहे 1. परत एकदा 2. परत सरवायचं आहे 1. परत एकदा 2. परत सरवायचं आहे 1. तळवार हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा आहे, परत सरवायचा 1 आणि हात खाली 2. ठीक आहे. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1 हात कडेनीवर, बोटांना ताण, दोन्ही हातांचे बोट गुंफवायचे आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, पाठीचा काना ताठ राहील, हात कानाच्या मागे, खांद्यातून वर, आणि आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे 1. पाठीला पीळ द्यायचा आहे पूर्ण, सरळायचं 2. हात कोपरात वाकवायचे नाहीत वळल्यानंतर. परत एकदा उजवीकडे 1 2. परत डाव्या बाजूला 1. मान सरळ राहील, हात कानाच्या मागे, खांद्यातून वर ओढलेला 2. उजवीकडे 1 2. हात करायचे आहेत सरळ, बोटांना ताण द्यायचा आहे, श्वास आतमध्ये घेत होता, दोन्ही हातांच्या मुठी बंद करायच्या आहेत. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, कोपरे सरळ, खांद्यातून वर ओढा, हात कानाच्या मागे, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, दंड कानाला, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, श्वासासोबत 1 खोल श्वास घ्यायचा आहे, 2 श्वास सोडायचा आहे, शेवटचा श्वास 1 2. हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत आणि कडेनी हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे आपल्याला गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. मान करायचे आहे सरळ आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत एकदा डावा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. उजवा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाचे टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल असे ठेवायचे आहे. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर, नजर गुडघ्याकडे, परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. 2 श्वास बाहेर, परत एकदा. 1 श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोट गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे, डावीकडे वळायचं आहे. 1 कोपरे सरळ करा, हात खांद्यातून वर, पाठीला पीळ द्यायचा पूर्ण, डावीकडे दोन्ही खांदे समांतर झाले पाहिजेत. 2 उजवीकडे. 1 2. परत डाव्या बाजूला. 1 कोपरे सरळ करा, हात खांद्यातून वर, कानाच्या मागे. 2 उजवीकडे. 1 2. हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात खाली. ठीक आहे. परत डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. सेम आपल्याला करायचं आहे. दोन्ही हात बाजूला, श्वास आतमध्ये घेत हात वरती. 1
पुढे झुकायचं आहे 2, श्वास बाहेर, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे, नजर गुडघ्याकडे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, परत हात वर, 1 श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे 2 श्वास बाहेर, परत हात वरती, 1 श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोट गुंफायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे, उजव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे, 1 कोपरे सरळ, मान सरळ, परत सरळ व्हायचं 2, डावीकडे वळायचं आहे, 1 2, परत एकदा 1 2, डाव्या बाजूला 1 2, हात सरळ करायचे आहेत, कडेनी हात करायचे आहेत, खाली, उजवा पाय सरळ करायचा आहे, मान सरळ, आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला ठेवायचा आहे, गुडघा आकाशाकडे करायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, आता 1 थांबायचं 10 सेकंद, पाठीचा कणा ताठ ठेवून, असं नाही बसायचं, जास्तीत जास्त ताठ बसायचा प्रयत्न करायचा, हात खांद्याच्या रेषेत, बोटांना ताण द्यायचा, परत डाव्या बाजूला वळायचं, आता 2, डावा हात खाली टेकवायचा आहे, उजवा हात वरती घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे, गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने, आणि मान करायची मागे, उजवा जो पाय आहे तो आपल्याला असा सरळ ठेवायचा आहे, पंजा स्वतःकडे ओढायचा आहे, असं लूज ठेवायचं नाहीये, सरळ ठेवायचा आहे, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे, मान मागे करायचे आहे, मान मागे, मांडीचा दाब पोटावरती, वक्रासन, परत सरळ व्हायचं आहे, 1 आणि हात खाली, 2, डावा पाय सरळ करायचा आहे, आता हेच करायचंय उजव्या पायाने, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजव्या पायाचा घोटा डाव्या पायाच्या गुडघ्याच्या लेवलला, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1, आता उजवीकडे वळायचं आहे, 2, उजवा टेकवायचा आहे खाली, डावा हात वरती घ्यायचा आहे आणि डाव्या हाताने आता आपल्या उजव्या पायाच्या गोट्याला पकडायचा आहे, बाहेरच्या बाजूने, पाठीला पीळ द्यायचा आहे, मांडीचा दाब पोटावर, डावा पायाचा पंजा स्वतःकडे उडलेला, पूर्ण शरीरावरती आपलं नियंत्रण पाहिजे, मान करायची आहे मागे, मांडीचा दाब पोटावर, मान मागे, पाठीला पीळ, तर दोन्ही हात सरळ करायचे आहेत, 1 आणि 2, हात खाली आणि पाय सरळ, ठीक आहे, परत एकदा करायचंय सेम, डावा पायाने, डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये, डावीकडे वळायचं आहे, 1, डावा हात टेकवायचा खाली, उजवा हात वरती घ्यायचा आहे, उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचा आहे, बाहेरच्या बाजूने, आणि मान करायचे आहे मागे, पाठीच्या स्नायूने पीळ द्यायचा आहे, मांडीचा दाब पोटावर, हळूवार श्वास घ्यायचा, हळूवार श्वास सोडायचा आहे, फार हात असा लांब नाही करायचा, तर शरीराच्या जवळ जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न, परत फिरवायचा आहे, 1 आणि 2, हात खाली, परत डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, 1, उजवीकडे वळायचं आहे, 2, उजवा टेकवायचा खाली, डावा हात करायचा वरती, डाव्या हाताने उजव्या पायाच्या गोट्याला स्पर्श करायचा आहे आणि मान मागे करायची आहे, पायाचा पंजा स्वतःकडे ओढायचा आहे, मान मागे, हात सरळ, पाठीला पीळ, परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत, 1 आणि हात खाली, 2, ठीक आहे, दोन्ही पाय सरळ राहतील, मान सरळ राहील, पायाचा पंजा स्वतःकडे, दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत, 1 हात वर, पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन करायचा आहे आणि आपल्याला पुढे झुकायचं, दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याने स्पर्श करायचा आहे, 2, पायाच्या अंगठ्याने स्पर्श, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत, मान वर, आता श्वास आतमध्ये घेत, दोन्ही हात वरती करायचे, पूर्ण मागे झोपायचं आहे, 1 श्वास आतमध्ये,
परत पाय न उचलता वर यायचा, 2 श्वास बाहेर, परत हात वर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, हात करायचा आणि वर आता, 1 श्वास आतमध्ये, हात करायचा, ठीक आहे. सर्वप्रथम वज्रासनामध्ये बसायचा, डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे, गुडघ्यावरती उभं राहायचं आहे, गुडघ्यावरती उभं राहायचं आहे, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. तर या श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये आणि मागे, 2 श्वास बाहेर आणि परत एकदा श्वासासोबत 1 श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचा आहे, 2 श्वास बाहेर आणि सरळ, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, त्याच्या मागे बसवायचं आहे, आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे, 1 वळायचं, 2 इकडे वळायचं आहे, 1 2 डाव्या बाजूला, 1 2 1 2 हात करायचे आहेत खाली, परत दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट, श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे, 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, परत 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर, छातीवरती बसायचं आहे सर्वांनी आणि दोन्ही पाय सरळ करायचे आहे, डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ आपल्याला करायचा आहे. आपल्याला आता पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं, खांद्याने एवढं, ठीक आहे, आणि डावीकडून वळायचं आहे, कपाळ टेकवायचे जमिनीला, नंतर उजवीकडून वळायचं आहे, कपाळ टेकवायचे जमिनीला, ठीक आहे. करूयात डावीकडून उजवीकडे 5 वेळा डाव्या बाजूने, 5 वेळा उजव्या बाजूने करूयात. 1 कपाळ आपल्या पाठीच्या रेषेत टेकलं पाहिजे, 2 3 पाठीच्या मणक्याच्या रेषेत कपाळ टेकवायचा प्रयत्न, 4 5 6 7 8 9 आणि 10, ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत, दोन्ही पायांची टाचा आणि पंजे जोडायचे आहेत, भद्रासन, दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे, गुडघे खाली खेचायचे आहेत, पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1 मान वर, खांदे वर, पुढे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं आपल्याला, कपाळ टेकवायचं जमिनीला, परत सरळायचं आहे 2, परत एकदा पुढे झुकायचं आहे 1, 2, परत एकदा पुढे 1, 2, ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत, मान करायचे सरळ, पायाचे पंजे स्वतःकडे ओढायचे आहेत, दोन्ही हात आता कडेनीवरती करायचे आहेत, परत 1 हात वर, पुढे झुकायचं आहे 2, दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. आता
दोन्ही हात कडेनी घ्यायचे आहेत आणि पाठीवरती झोपायचं आहे. एक, आपण दोन्ही हात वर घेत होतो मग अशी, आता साईडला घ्यायचे आहेत. तसंच वर यायचं आहे. दोन हात वर पुढे, परत मागे. एक हात बाजूला, श्वास आतमध्ये, हा श्वासावरती घ्यायचा आहे, हळूवार मागे झोपायचा आहे. दोन, श्वास बाहेर, श्वासावरती लक्ष द्या. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. वर येताना पाय वर उचलू द्यायचे नाहीत. परत एक, श्वास आतमध्ये. शेवटचा, दोन, श्वास बाहेर. परत हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे. ठीक आहे. उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला ठेवायचा आहे. पाठीचा कणा ताठ. पहिले आपण इकडे ठेवला होता, आता बाहेरच्या बाजूने ठेवायचं. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. एक, आता उजवीकडे वळायचं. दोन, उजवा टेकवायचा खाली, डावा हात करायचा वरती. डाव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे बाहेरच्या बाजूने आणि मान करायचे मागे. उजवा पाय गुडघ्यात वाकवला असेल तर उजवीकडे वळायचं. डावा पाय गुडघ्यात वाकवला असेल तर डावीकडे वळायचं. मान मागे, परत सरवायचा. एक आणि दोन. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने ठेवायचा. जो पाय आपण वाकवलाय त्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. तर यात दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, आता डावीकडे वळायचं आहे. दोन, डावा हात टेकवायचा आहे खाली, जो पाय वाकवलाय त्या बाजूला वळायचंय. हात करायचा वरती. आता उजव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने. मान करायचे मागे, पाठीला पीळ द्यायचा. जो पाय आपण गुडघ्यात वाकवलाय त्या बाजूला वळायचा आहे आणि मान करायचे मागे. पाठीला पीळ अजून बसेल. वक्रासन नंबर 2. जो पाय आपण गुडघ्यात वाकवलाय त्या बाजूला वळायचा आहे. परत सरवायचं आहे. एक आणि हात खाली. दोन, परत डावा पाय सरळ. परत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा डाव्या पायाच्या बाहेरच्या बाजूला, पायाचा पंजा स्वतःकडे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता आपण उजवा पाय गुडघ्यात वाकवलेला आहे तर उजवीकडे वळायचं आहे. दोन, उजवा हात टेकवायचा खाली, हात करायचे वर आणि डाव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे उजव्या पायाच्या बाहेरच्या बाजूने. मान मागे करायचे, पाठीला पीळ द्यायचा आहे. दोन्हीही खांदे एका बाजूला समांतर करायचे आहेत. परत सरवायचं आहे. एक आणि हात खाली. दोन, पाय सरळ. परत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाचा घोटा, डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूने. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. आता डावीकडे वळायचं आहे. एक, डावा हात टेकवायचा खाली, उजवा हात वरती घ्यायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचा आहे बाहेरच्या बाजूने आणि मान करायचे मागे. इकडे वळायचं. मान मागे, पाठीला पीळ. परत सरवायचं आहे. एक आणि हात करायचे आहेत खाली. दोन, पाय सरळ करायचे आहेत, मान सरळ करायचे आहे आणि आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. ठीक आहे. पंजांवरती यायचं, सर्वांनी उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. मान सरळ, दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला
कोपरे सरळ करायचे, हात कानाच्या मागे, डाव्या बाजूला वाकायचा आहे, 1 2, उजवीकडे वाकायचा आहे, 1 2, ठीक आहे. टाच वरती करायचे आहे, 1, हात थोडेसे कानाच्या मागे, 2, परत टाच वर करायचे आहे, 1 2, परत डावीकडे वाकायचं आहे, 1 2, उजवीकडे वाकायचं आहे, 1 2, हात कानाच्या मागे, कोपरातून सरळ टाच वर, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर, नजर एका पॉइंटवर स्थिर ठेवा श्वासासोबत, 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे, मांडी करायची जमिनी समांतर, 1 2, परत एकदा, 1 2, डावीकडे वाकायचं आहे, 1 2, उजवीकडे, 1 2, पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत, 1 2, टाच वर करायचे आहे, 1 2, परत टाच वर, 1 2, पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत, 1 2, परत एकदा, 1 2, हात सरळ करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली, ठीक आहे. दोन्ही हात बाजूला, बोटांना ताण, खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे, 1 2 3 4 आणि 5, विरुद्ध दिशेने, 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे. हात करायचे आहेत बाजूला, मान करायचे आहे सरळ, दोन्ही हात कमरेवरती, टाचा आणि पंजे जोडलेले ठेवायचे आहेत, मान सरळ, आणि आपल्याला डावीकडे वाकायचं आहे पहिल्यांदा, 1 सिंपल करायचा, 2 उजवीकडे, 1 2, परत डावीकडे, 1 2, उजवीकडे, 1 आणि 2, ठीक आहे. दोन्ही हात खाली करायचे आहेत, पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट, ठीक आहे. परिवृत्त त्रिकोणासन आपण करणार आहोत, पहिल्यांदा नॉर्मल त्रिकोणासन, नंतर परिवृत्त त्रिकोणासन. डाव्या पायाचा पंजा बाहेर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत आणि डावीकडे आपल्याला झुकायचं आहे, 1, आपण आता काय केलंय, डाव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करतो आहोत, ठीक आहे. नॉर्मल त्रिकोणासन. काल आपण बद्ध हस्त त्रिकोणासन बघितलं होतं, आज आपण परिवृत्त त्रिकोणासन बघणार आहे. परत पाय सरळ, सरळ व्हायचा, 1 आणि हात खाली, 2, डावा पाय सरळ करायचा, उजवा पाय बाहेरच्या बाजूने, आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत, 1, आता उजवीकडे झुकतो आहोत, 2, ठीक आहे. नीट लक्ष द्यायचं आहे, उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला आपण स्पर्श केलाय, नॉर्मल त्रिकोणासन, मान खाली, हनुवटी खांद्याला, परत सरवायचं आहे, 1 श्वास आतमध्ये आणि 2 श्वास बाहेर, ठीक आहे. आता काय करायचं आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत ठेवून उजवा हात डाव्या पायाच्या बाजूला घ्यायचा आणि मान करायची वर, ठीक आहे. जे सुरुवातीचं आपण करतो, काय सुरुवातीला आपण उजव्या हाताने डावा पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाला, हे जे स्पर्श करतो त्याच्यामध्ये फक्त असं असतो, आपला चेहरा असा पुढे असतो, म्हणजे खांदे असे पुढे असतात, बरोबर. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खांदे या बाजूला करायचे आहेत, बरोबर. म्हणजे मी जर का या बाजूने चेहरा करतोय, डावा पायाचा पंजा बाहेर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, आणि उजव्या हाताने डाव्या पायाच्या पंजाला स्पर्श आणि मान मागे, असं पूर्ण तुम्हाला पाठीमागे पाहता आलं पाहिजे, मान वर करायचं, ठीक आहे. पाय सरळ करायचे, परत सरळ व्हायचं, 1 2, ठीक आहे. करूयात. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, डावा पायाचा पंजा बाहेर राहील तुमचा, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, उजवा हात डावा पायाच्या पंजाच्या शेजारी, 1, आणि मान करायची आहे मागे, या भिंतीकडे पाहायचं आहे, पाय सरळ ठेवायचे, दोनही पाय सरळ, पाठीला पीळ इथे दिसला पाहिजे, मान मागे, परत सरळ व्हायचा, 1 आणि 2,
परत आता तुम्ही उजव्या पायाने करा. उजव्या पायाचा पंजा बाहेर, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आणि डावा हात उजव्या पायाच्या बाजूला. 1, दोनही खांदे आपले पाठीमागच्या बाजूला समांतर झाले पाहिजे. पायाशी गुडघ्यात वाकवायचे नाहीयेत, सरळ ठेवायचे आहेत. पाठीला पीळ बसला पाहिजे, परिवृत्त त्रिकोण असं. 1, 2. परत विरुद्ध दिशेने करायचं आहे. 1, 2. पाठीला पीळ देणं महत्वाचं आहे. सुरुवातीची जी आपण सूक्ष्म व्यायाम म्हणून हालचाल करतो ती आणि याच्यामध्ये फरक आहे. दोन्ही खांदे पाठीमागच्या बाजूला समांतर अपेक्षित आहेत. परत सरळ व्हायचं आहे. 1 आणि 2. परत एकदा उजव्या बाजूने तुम्ही करायचं आहे. 1, 2. पाठीला पीळ द्यायचा आहे. दोनही खांदे, छाती आणि पाय एका रेषेत येतील असा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही खांदे, छाती, पाय एका रेषेत. पाठीला पीळ. ज्या बाजूला तुम्ही वाकला आहात त्या बाजूच्या खुब्याच्या स्नायूंना तुम्हाला ताण पडेल. पाय जेवढा सरळ तेवढा ताण जास्त. परत सरळ व्हायचा. 1 आणि 2. ठीक आहे. नॉर्मल त्रिकोणासनामध्ये आपण असं वळतोय, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला असं करायचं आहे. ठीक आहे. दोन्ही पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं. दोन्ही हात खांद्याच्या, दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा. आता 1, पुढे झुकायचं आहे. 2, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता पुढे आपल्याला झुकायचं आहे. परत एकदा 1, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा 1, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. परत सरळ व्हायचं आहे. 1, मान सरळ. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. 1, मान वर. पायाचा आणि शरीराचा 90 अंशाचा कोन करायचा आहे. पाठीचा काना ताठ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये. आता उजवा हात जमिनीवरती टेकवायचा आणि पाठीला पीळ द्यायचा. पूर्ण मान वर करायचे. पाय सरळ. असं पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीयेत. पाय सरळ राहतील, मान वर. परत सरळ. 2. परत विरुद्ध. 1, नाकाच्या रेषेत हात ठेवायचा मध्य रेषेवरती आणि पाठीला पीळ द्यायचा. 2. परत 1, पाय सरळ. पाय अशी गुडघ्यात वाकवू नका, जाणीवपूर्वक सरळ ठेवायचे पाय. पाय सरळ म्हणजे आपल्या मेंदूकडे आपलं लक्ष आहे किंवा मेंदूचं पूर्ण शरीरावरती लक्ष आहे. 2. परत एकदा 1, 2. परत 1, 2. 1, 2. 1. दोन्ही खांदे एका बाजूला समांतर करायचे पूर्ण. 2. पूर्ण वर यायचं आहे. 1 आणि हात खाली. 2. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत. मान सरळ करायचे आहे. पाठीचा कणा ताठ आणि आपल्याला सूर्यनमस्कार करायचे आहेत फक्त 4. ठीक आहे. सूर्यनमस्कार फक्त 4 करायचे आहेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत. श्वास आतमध्ये घे. दोन्ही हात वर. 2. पुढे झुकायचं आहे. 3. डावा पाय मागे. 4. उजवा पाय मागे. 5. 6. 7. 8. 9. 10. 11. परत एकदा 2, 3, 4, 5,
6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. पुन्हा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. सर्वांनी आता पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडला आहे त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. पाठीच्या कणात रिलॅक्स सोडायचा आहे, डोळे बंद, पायामध्ये अंतर. आता दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत बाजूला. दोन्ही पायांचे टाचा आणि पंजे जोडायचे आहेत. आता आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला बाहेरच्या बाजूने पकडायचं आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे सूचनांकडे. डावा पाय आपण गुडघ्यामध्ये वाकवलेला आहे. उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याला बाहेरच्या बाजूने पकडायचा आहे. डावा गुडघा पूर्ण उजव्या बाजूला करायचा आहे. डावा गुडघा पूर्ण उजव्या बाजूला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मान करायची आहे डावीकडे. पाठीला पीळ द्यायचा आहे. थोडक्यात पाठीला आपण पीळ देतो आहोत. मान डावीकडे करायची आहे. डावा खांदा फार वर उचलू द्यायचा नाही. पाठीला पीळ बसणार आहे. 2 पाय सरळ करायचा आहे. सेम करायचं आहे आता उजव्या पायाने. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला बाहेरच्या बाजूने पकडायचा आहे. गुडघा तुम्ही असं पोटाकडे ओढू शकता. आणि आता उजवा गुडघा डावीकडे टेकवायचा आहे जमिनीला आणि मान करायचे उजवीकडे. उजवा खांदा जमिनीला टेकलेला राहील. उजवा खांदा फार उचलू द्यायचा नाही. जेवढा खांदा खाली राहील तेवढा पाठीला पीळ जास्त. परत सरवायचं आहे. 1 2. परत एकदा डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोनही उजव्या हाताने पकडायचं बाहेरच्या दिशेने. डाव्या पायाला गुडघ्याला आणि डावा गुडघा उजवीकडे करायचा आहे. मान डावीकडे. 1 डावा गुडघा पूर्ण जमिनीला टेकवायचा प्रयत्न. परत सरवायचं आहे. 1 आणि 2. परत उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताने गुडघ्याच्या बाहेरच्या बाजूला पकडायचा आहे. उजवा गुडघा पूर्ण डावीकडे जमिनीला टेकवायचा आहे. मान मात्र करायची उजव्या बाजूला. पाठीला पीळ बसणार आहे तर पीळ वाढवायचा आहे जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये.
परत सरवायचं आहे. 2, मान सरळ, पाय सरळ, हात खाली. हाताचे पंजे आकाशाकडे. आणि आता सर्वांनी डाव्या कुशीवर वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवर वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. सुरुवातीला दोन्ही हात एकमेकांवरती. हनुवटी दोनही हातांवरती टेकवायची आहे. आता दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर हात करायचे आहेत सरळ. यात 1, मानवर, छातीवर हात सरळ, गळ्याच्या स्नायूंना ताण. परत खाली यायचं आहे. 2, आता दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला करायचे आहेत असे. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशापर्यंत करूयात. 1, पाय बाजूला आहेत, सॉरी हात बाजूला आहेत. 2, उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, परत डावा पाय वर उचलायचा आहे आणि डावा पाय उजव्या बाजूला जमिनीला टेकवायचा आहे. करूयात. 1, पहिले वर उचलायचा सरळ आणि डावा पाय उजवीकडे टेकवायचा आहे. 2, परत सरवायचं. 1, 2, उजवा पाय वर. 1, उजवा पाय डावीकडे टेकवायचा. 1, दोन्ही खांदे जमिनीला टेकलेले. 2, पाय गुडघ्यात वाकवायचा नाही. परत डावा पाय वर उचलायचा आहे. 1, उजवीकडे ठेवायचा आहे. 2, पाय सरळ, हनुवटी जमिनीला टेकलेली. 1, 2, उजवा पाय डावीकडे. 1, 2, पहिल्यांदा वर उचलायचा आणि मग ठेवायचा. परत सरळ. 1, 2, दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला. शशांक भुजंगासन शेवटचं. करूयात. मानवर, छातीवर हात सरळ. 1, दोनही हातांवरती दाब द्यायचा आहे. मानवर, छातीवर आणि हात सरळ करायचे आहेत. आता कंबर उचलून टाचेवरती बसायचं आहे. 2, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये, हात वर आणि 2, श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि आपल्याला श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. हळुवार श्वास घ्यायचा आहे, हळुवार श्वास सोडायचा आहे. नजर दोनही भोवयांच्या मध्ये केंद्रित ठेवायचं आहे. 2 मिनिटासाठी श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. करूयात. खोल श्वास घ्यायचा, खोल श्वास सोडायचा आहे.
आणि आपल्याला आता 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति 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 दोनही हातांचा एकमेकांवरती दर्शन करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. वर डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात. धन्यवाद. थँक्यू सर. Thank you, sir. हरि ओम.